नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. त्यांचे चुलते सुरेश पाटील हे सुद्धा या भागामध्ये येत असतात. मला त्यांना सुद्धा विचारायचं काय तुम्ही विकासाचं काम केलं. आज तुम्ही कवटेमंकाळ तालुक्यामध्ये फिरत असताना अंजनीवर निघाला का खाली आमची जांभूळवाडी असेल, चुडीकिंडी असेल, डोलेवाडी, दुधेबावी, शिंदेवाडी, गोरपडी, लिमज, नागस, डाळगाव या ठिकाणी तुमचं दौरा असते. कधी तुम्ही विकासाच्या गोष्टीबद्दल गावातल्या लोकांना काय विचारलं का? तुम्हाला फक्त त्या ठिकाणी कुणाचं आमंत्रण आलं का तिथं तुम्ही पोहोच झाला. आता तुम्ही कोणाचा विश्वासघात केलाय हे आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला थोडं सुद्धा का नाही सडेतोड तुम्हाला पुराव्यानिशी सांगावं लागेल. त्या ठिकाणी असा जर विश्वासघाती आमदार असेल तर आम्ही सुद्धा मला या ठिकाणी तुमचा सुद्धा विश्वासघात केल्याशिवाय शांत बसणार नाही. 1.5 वर्षाची पूर्ण उपेक्षा. रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांच्या बेफिकीर धोरणामुळे कवटेमहांकाळचा विकास ठप्प. जनतेकडे पाठ फिरवणारे आमदार रोहित पाटील आणि सुरेश भाऊ खाडे. सुभाष शेठ खांडेकर यांचा कठोर इशारा. लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेची खरी परीक्षा जनतेच्या व्यथा सोडवण्यात होते, हे सिद्ध करणारी एक महत्त्वाची घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कवटेमहांकाळ तालुक्याचे आमदार रोहित पाटील यांच्या पूर्णतः उपेक्षित व बेफिकीर भूमिकेची कठोर आणि तीव्र निंदा केली. सुभाष शेठ खांडेकर यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की रात्री 6 ते 10 या महत्त्वाच्या वेळेत सतत होणारा वीज पुरवठ्याचा खंड विद्यार्थ्यांच्या भवितव्याला ग्रासत आहे आणि शेतकऱ्यांच्या हंगामातील मेहनतीला हानी पोहोचवत आहे. या संकटात आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. ते जनतेच्या कल्याणासाठी सतत पाठपुरावा करतात आणि उपाययोजना शोधतात. त्यांच्या कार्यशैलीत समर्पण आणि संवेदनशीलता दिसून येते, असे खांडेकर यांनी कौतुक केलं. रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांच्या विरोधात तीव्र टीका. दुसरीकडे कवटेमहांकाळ तालुक्याच्या आमदार रोहित पाटील यांच्या कार्याबाबत सुभाष शेठ खांडेकर यांनी अत्यंत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. कवटेमहांकाळ तालुक्यात आमसभा घेण्याचीही इच्छा किंवा क्षमता दिसत नाही. जनतेकडे पूर्णतः पाठ फिरवली गेली आहे. गेल्या 1.5 वर्षात केवळ एकच आमसभा घेण्यात आली. त्यातही जनतेने मांडलेल्या अनेक महत्त्वाच्या समस्या आणि अडीअडचणी आजही अनिर्वांचित अवस्थेत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केलं. खांडेकर यांनी स्वतः ढालगाव गावातील एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. कवटेमहांकाळ ते ढालगाव बस ढालगाव गावाच्या बाहेरून गावामध्ये येत नाही. ती बस रेल्वे स्टेशन रोडवर पोपट आबा धोकटे यांच्या हॉटेलपर्यंत बस जावी, जेणेकरून गावातील मुलींना तालुका ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाताना गावाच्या बाहेरपर्यंत चालत जाण्याची वेदना सहन करावी लागणार नाही. मात्र 1.5 वर्ष उलटूनही या मागणीचा कोणताही विचार किंवा कार्यवाही झालेली नाही. ही उपेक्षा जनतेच्या भावनांवर थेट आघात करणारी आहे. याशिवाय आमदार रोहित पाटील यांचे चुलते सुरेश भाऊ पाटील यांच्या मतदारसंघातील भूमिकेवरही खांडेकर यांनी तीव्र टीका केली. सुरेश भाऊ पाटील हे मतदारसंघात फक्त कोणाचे आमंत्रण असेल तरच दर्शन देतात, अन्यथा त्यांची उपस्थिती जवळपास शून्य असते. ही उदासीनता आणि जबाबदारी टाळण्याची वृत्ती खेदजनक आहे, असे त्यांनी नमूद केलं. जनतेचा उद्रेक आणि विरोधकांची लाट. सुभाष शेठ खांडेकर यांनी इशारा दिला की आमदार रोहित पाटील यांनी मतदारसंघाकडे असेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि उपेक्षा केली तर कवटेमहांकाळ तालुक्यातील 60 गावांमध्ये भ्रमण करून आमदारांच्या या बेफिकीर धोरणांविरुद्ध एक प्रबळ आणि जनसमर्थित विरोधाची लाट निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सक्रिय, संवेदनशील आणि परिणामकारक कार्यशैलीची तुलना करताना खांडेकर यांनी जनतेला खात्री दिली की खरा लोकप्रतिनिधी हा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. सध्या सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात ही चर्चा अधिकाधिक तीव्र होत असून विकास आणि जनसेवेच्या मुद्द्यावर स्पष्ट मतभेद उघडपणे समोर येत आहेत. नमस्कार, मी सुभाष खांडेकर. गेल्या महिना ते 2 महिन्यापासून कवटेमहांकाळ तालुका सांगली जिल्ह्यातच संध्याकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये लोड शेडिंग केलं जात आहे. आता ते काय सगळ्या महाराष्ट्रातच आहे.
यावर तोडगा म्हणून या कवटेमंकाळ तालुक्याला टच असलेल्या बाउंड्रीला जत तालुका आहे 5 किलोमीटर अंतरावर. या जत तालुक्याच्या आमदारांनी गावठाण फिडरवरून वाडी वस्तीला 24 तास लाईट देण्यासंदर्भात प्रत्येक वाडी वस्तीवरल्या डीपी असे तेथील कार्यकर्त्याला फोन लावून तेथील 2-3 अर्ज तुम्ही नवीन लाईट साठी मागणी करा आणि मी त्यासाठी विशेष मंजुरी आणून विशेष निधी त्या ठिकाणी मी राज्य शासनाकडे आणतो म्हणून त्यांनी गेल्या महिन्याभरापासून काम चालू केले आणि त्याला मंजुरी मिळण्यासंदर्भात आता अंतिम टप्प्यात आहे. आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब म्हणलं तिथं मंजुरी मिळाल्यासारखं आहे. 100% आणतील आणि ते जत तालुका 100% 24 तास लाईट मध्ये राहील. खरोखर वास्तविक पाहता अतिशय चांगली गोष्ट त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेली आहे. कारण संध्याकाळी 6 ते 10 या वेळामध्ये लाईट जाते म्हणजे त्या काळामध्ये शेतकऱ्याचं गाईचं दूध काढायचं असतं आणि संध्याकाळी मुलांना अभ्यासाचं टायमिंग असतं. या टायमामध्ये लाईट जाते. याच वेळी इतका मोठा निर्णय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेला आहे. तर मला एवढं या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे, आपल्या तालुक्याचे आमदार रोहित पाटील यांनी काय केलं या गोष्टीमध्ये ते कुठल्याही गोष्टीत लक्ष घालायला तयार नाही. आज आम्ही आमच्या डालगावमध्ये MSAB मध्ये आज नवीन अधिकारी आलेले आहेत. आज आम्ही त्यांचा सत्कार करून आम्ही सुद्धा तशी काही योजना आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना सांगून तशी काही योजना आपल्याला या ठिकाणी आणता येत्या का हे या ठिकाणी बघण्याचं काम करणार आहे. मग खरं तर मग आमदारांचं काम काय राहिलंय मला या ठिकाणी आमदारांना एवढंच विचारायचं आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी तुम्ही कवटेमंकाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदने हा दौरा काढलेला होता आणि तुम्ही ज्या वेळी डालगावला दौऱ्याला येत असता आणि मधूनच परत काहीतरी आचारसंहितेचं कारण सांगून जात असता आणि तुम्ही डालगाव असेल किंवा कवटेमंकाळ तालुक्याकडच आमदारांनी पाठ फिरवण्याचं काम केलंय. मी एवढंच या माध्यमातून सांगतोय, जर तुम्ही असं पाठ फिरवण्याचं काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये ही कवटेमंकाळ तालुक्याची जनता तुमची पाठ लावल्याशिवाय राहणार नाही. अतिशय निष्क्रिय आमदार आहे. आम्हाला वाटलं होतं कुठं तर कमी वय आहे, वारसाने आमदार झालेला माणूस आहे, तरुण आहे, काम करल, ठेवलायच विश्वास तर एकदा ठेवून बघा. अरे 2 वर्ष झाली कुठवर विश्वास ठेवायचा. आता तुम्ही कोणाचा विश्वासघात केलाय हे आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला थोडं सुद्धा का नाही सडेतोड तुम्हाला पुराव्यानिशय सांगावं लागेल. या ठिकाणी असा जर विश्वासघाती आमदार असेल तर आम्ही सुद्धा मला या ठिकाणी तुमचा सुद्धा विश्वासघात केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यांचे चुलते सुरेश पाटील हे सुद्धा या भागामध्ये येत असतात. मला त्यांना सुद्धा विचारायचं काय तुम्ही विकासाचं काम केलं. आज तुम्ही कवटेमंकाळ तालुक्यामध्ये फिरत असताना अंजनीवर निघाला का खाली आमची जांभूळवाडी असेल, चुडीकिंडी असेल, डोलेवाडी, दुधेबावी, शिंदेवाडी, गोरपडी, निमज, नागस, डाळगाव या ठिकाणी तुमचं दौरा असते. कधी तुम्ही विकासाच्या गोष्टीबद्दल गावातल्या लोकांना काय विचारलं का. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी कुणाचं आमंत्रण आलं का तिथं तुम्ही पोहोच झाला. एवढंच काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. आमदार साहेब तुम्हाला काम करायला जमतंय का बघा. आम्ही सुद्धा मी स्वतः येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये गाव निहाय फिरणार आहे. गावातील लोकांना मी या ठिकाणी जागा करणार आहे आणि तुमच्या विरोधात एक लाट तयार झाल्याशिवाय राहणार नाही. राहिला विषय दुसरा की 1.5 वर्षापूर्वी यांनी आमसभा घेतली कवटेमंकाळमध्ये. या आमसभेमध्ये बऱ्याच लोकांनी प्रश्न मांडले, त्याच्यावर कुठलाही निपटारा झाला नाही. मी स्वतः त्या ठिकाणी गोर गरीब लोकांच्या मुली एसटीनं मुलं प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी शाळेला जात असतात. त्यासाठी येणारी बस चौकाच्या पाठीमागूनच परत जाते. ती एसटी मी पोपट धोके यांच्या हॉटेलपर्यंत जायला पाहिजे म्हटलं होतं. त्याच्यावर काही निर्णय झाला नाही. त्यांना डेपो मॅनेजरला साधा फोन करून सांगता आला नाही. ती गाडी थोडी पुढे घ्या. 1.5 वर्षापूर्वी घेतलेला माणूस आमसभा आता त्यांना घ्यायला वेळ नाही.
त्याच्यानंतर आमसभा झाली नाही. पलीकडे गावात जतला महिन्याला आढावा बैठक. आज जत मध्ये पुढल्या महिन्यामध्ये संकला, परत उमदीला, परत मुचंडीला गावाच्या वाडी वस्तीपर्यंत जाणारा आमदार आहे. कुठं मंदिर पडलंय, तिथं लोकांचा मृत्यू झालाय, त्या ठिकाणी जाऊन मदत देण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेलं आहे. या आमदाराला एक कालचं उदाहरण सांगतो. नागस पाट्यावर जुना रोड ब्रिज पूर्ण खचलेला आहे. त्याच्यामध्ये कधी अपघात घडेल काही सांगता येत नाही. हा माणूस फक्त पोस्ट करून सांगतोय, अधिकाऱ्यांना आम्ही बोललोय आणि अधिकारी त्या ठिकाणी येते, पण आमदाराला त्या ठिकाणी येण्यासाठी वेळ नाही. असा हा निष्क्रिय आमदार आहे. या आमदाराचा मी जाहीरपणे निषेध करतो. यापुढे जर नाही सुधारणा झाली, आम्ही आमच्या पद्धतीनं आमदाराला जशास तसं उत्तर देणार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.